विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण लोणारकर, विभाग प्रमुख लोक प्रशासन, बी रघुनाथ महाविद्यालय परभणी. आपलं या बढती या प्रकरणावरील दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला एकदा पुन्हा लक्षात आणून देऊ इच्छितोय की माझं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मराठी हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं, ज्यामुळं जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. याशिवाय खाली जो मेल आय डी दिलेला आहे, या मेल आय डीवर या व्हिडिओ संदर्भात आपल्याला जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही ती मला मेल करा. निश्चितच मला तुमच्या शंकांचं समाधान करणं आवडेल. चला, जास्त वेळ न घालता आता आपण पुढे जाऊयात. जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं की आपला हा BA द्वितीय वर्षातील तिसऱ्या सत्रातील पेपर क्रमांक 5 कर्मचारी प्रशासन या प्रकरणावरील चौथे प्रकरण बढती म्हणजेच पदोन्नती, इंग्रजीत आपण प्रमोशन म्हणतो, यावरील हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बढतीचा अर्थ, व्याख्या या संदर्भातली माहिती घेतली होती आणि बढतीच्या तत्वांना आपण सुरुवात करणार होतो. या व्हिडिओमध्ये आपण बढतीच्या ज्येष्ठता तत्वाची साधारणतः माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. चला सुरुवात करूयात. तुम्हाला हे ज्ञात आहेच आहे, मागच्या व्हिडिओमधून हे तुम्हाला समजलं असेलच की कनिष्ठ पदावरून वरिष्ठ पदावर जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला नियुक्त केलं जातं, तेव्हा नियुक्त करत असताना त्याच्या अधिकार, जबाबदारी, कर्तव्यामध्ये वाढ होते, त्याचं पदनाम बदलतं, यासोबत त्याच्या वेतनामध्ये सुद्धा वाढ होते. या सर्व प्रक्रियांना एकत्रित रीतीने आपण बढती असं म्हणत असतो. बढती ही एक प्रकारची भरतीच असते. वरिष्ठ झालेल्या रिक्त पदावर पदोन्नतीच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाते, तेव्हा ती भरती ठरते आणि ती बढती ठरते. त्यामुळं बढतीच्या तत्वाचा फार काळजीपूर्वक अवलंब प्रशासनामध्ये करावा लागतो. ज्या पद्धतीने भरती करताना योग्य व्यक्तीच्या निवडीची काळजी कर्मचारी प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जाते, अगदी तशीच किंवा किंबहुना त्याहीपेक्षा अधिक काळजी ही बढतीच्या माध्यमातून घेतली जाते. कारण बढतीच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ पदाची जबाबदारी सोपविली जाते, तेव्हा त्या पदाला तर त्या व्यक्तीने न्याय देणं अपेक्षित असतंच, परंतु इतर जे त्याच्या हाताखालचे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा त्याचं नेतृत्व मान्य करणं गरजेचं असतं. जर योग्य व्यक्तीला बढती नाही मिळाली तर वरिष्ठाच्या आज्ञेचं कनिष्ठ पालन करत नाहीत आणि मग अशा वेळेला प्रशासन हे कुचकामी ठरतं, कमकुवत ठरतं आणि हळूहळू हे प्रशासन हे कोसळायला लागतं. प्रशासन हे जनोपयोगी राहत नाही. म्हणून योग्य व्यक्तीला वरिष्ठ पदावर नेमणं हा भाग फार महत्त्वाचा आहे. आता इथं प्रश्न असा निर्माण होतो की योग्यता ठरवायची कशी? जी बाब भरतीच्या संदर्भामध्ये यक्ष प्रश्न म्हणून कर्मचारी प्रशासनासमोर उभी राहते, अगदी तीच बाब बढतीच्या बाबत सुद्धा यक्ष प्रश्न म्हणून पुढे उभी राहते. ती अशी आहे की योग्यता ठरवायची कशी? कारण योग्यता किंवा गुणवत्ता ही अत्यंत किचकट संकल्पना आहे. तिच्या निश्चितीचं कोणतंही एक सर्वमान्य असं सूत्र नाही किंवा सर्वमान्य अशी कुठली कार्यपद्धती नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीचं मूल्यांकन आपण योग्य म्हणून करतो, तो भविष्यातही त्याच पद्धतीने कार्य करेल हेही सांगता येत नाही. त्यामुळं योग्यता निश्चित करणं ही एक अत्यंत किचकट, क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे. परंतु सध्या जगामध्ये उपलब्ध असलेल्या योग्यता निश्चित करण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या पद्धतीच्या माध्यमातूनच बढतीसाठी सुद्धा योग्यता निश्चित साधारणतः केली जाते. मग आपण मागच्या भागामध्ये पाहायला सुरुवात केली होती, ते आपण बढती तत्वापर्यंत आलो होतो की कर्मचाऱ्यांना बढती कशी द्यायची, हा कर्मचारी प्रशासनातील एक महत्त्वाचा प्रश्न मानला जातो. कारण बढती देताना योग्य व पात्र व्यक्तीचीच वरिष्ठ पदावर नियुक्ती झाली पाहिजे. योग्य व्यक्तीची नियुक्ती झाल्यास प्रशासनामध्ये शिस्त निर्माण होऊ शकते. साधारणतः बढतीच्या 2 पद्धती जगात सर्वत्र प्रचलित असलेल्या आपल्याला दिसून येतात. एक आहे सेवा ज्येष्ठतेचे किंवा सेवेच्या कार्यकाळाचे तत्व आणि दुसरं आहे ते म्हणजे गुणवत्तेचे तत्व.
या दोन माध्यमांचा किंवा दोन पद्धतींचा किंवा दोन तत्वांचा अवलंब कर्मचाऱ्यांना बढती देण्यासाठी केला जातो. मग प्रशासन खाजगी असो अथवा सरकारी किंवा लोकप्रशासन असो. त्या दोन्ही प्रशासनामध्ये याच दोन तत्वांच्या किंवा या दोन पद्धतींच्या किंवा दोन मार्गांच्या आधारावर कर्मचाऱ्यांना बढती दिली जाते. आज आपण सेवाज्येष्ठतेचे म्हणजे सेवेच्या कार्यकाळाचे तत्व जे आहे ते आपण समजून घेण्याचा प्रथमतः प्रयत्न करूया. काय आहे सेवाज्येष्ठतेचे तत्व? तर कर्मचाऱ्यांना बढती देताना त्यांच्या कार्यकाळाचा, सेवेच्या कार्यकाळाचा जेव्हा विचार घेतला जातो, संघटनेत पूर्वीपासून काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून ज्या सेवकाचा सेवाकाळ इतरांपेक्षा सर्वाधिक आहे, अशा कर्मचाऱ्यांना बढती देऊन त्याला वरिष्ठ पदावर नियुक्त केले जाते. म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची सेवा जास्त झाली आहे, त्याला प्रथम बढती मिळते. बढतीचे हे तत्व कर्मचाऱ्यांच्या सेवा काळाला महत्त्व देणारे आहे. प्रशासनातील उच्च पातळीवरील पदे सेवाज्येष्ठतेच्या तत्वानुसार भरली जातात. उच्च पातळीवरील पदावर थेट भरतीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात नाही, तर प्रशासनात दीर्घ अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांमधून वरिष्ठ पदे भरली जातात. बढतीच्या या तत्वाचा अवलंब प्रशासनातील वरिष्ठ पातळीपासून ते कनिष्ठ पातळीवरील सर्वच पदांच्या बाबतीत केला जातो. ज्येष्ठतेचे तत्व संघटनेतील अनुभवी, जुन्या जाणत्या लोकांची प्रतिष्ठा राखणारे तत्व असल्याने बढतीचे हे तत्व कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. तुम्हाला ते लक्षात आलं असेल की सेवा ज्येष्ठता म्हणजे काय आहे? जे रिक्त पद जे वरिष्ठ पद रिक्त असेल, त्या पदाच्या लगत खाली जी पदं असतात, त्या पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ज्या कर्मचाऱ्याचा सेवा काळ हा इतरांपेक्षा सर्वात जास्त असतो, सर्वात अधिक असतो, त्या कर्मचाऱ्याला बढती दिली जाते. म्हणजेच त्या कर्मचाऱ्यांमधूनच वरचं रिक्त पद जे आहे ते भरलं जातं. या प्रक्रियेलाच आपण बढती असं म्हणतो. परंतु या तत्वाचा अवलंब करताना काय पाहिलं जातं? तर उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ज्या कर्मचाऱ्याचा सेवाकाळ हा इतरांपेक्षा अधिक आहे, त्याच कर्मचाऱ्याला बढती दिली जाते. इतरांना बढती दिली जात नाही. म्हणून या तत्वाला सेवाज्येष्ठतेचे म्हणजे ज्याची सेवा सगळ्यात जास्त तो बढतीसाठी पात्र किंवा त्यालाच बढती दिली जाते. त्यामुळं ह्या तत्वाला सेवाज्येष्ठतेचे किंवा सेवेच्या कार्यकाळाचे तत्व असे सुद्धा म्हणतात. आता या तत्वाच्या आधारावर बढती का द्यायची? याचं समर्थन काही मुद्द्यांच्या आधारावर केले जातं. हे मुद्दे आपण पाहूयात. त्यालाच सेवा ज्येष्ठतेच्या तत्वाचे गुण असे म्हटलं जातं किंवा ज्येष्ठ तत्वाचे गुण असं सुद्धा म्हटलं जातं. या गुणांचा आपण एक एक विचार करू. त्यातला पहिला जो आहे तो आहे स्वयंचलित पद्धत. बढती देण्याचे हे तत्व स्वयंचलित पद्धतीने कार्य करतं. प्रशासनातील रिक्त होणाऱ्या पदावर सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर क्रमाक्रमाने पदोन्नती मिळत जाते. पदोन्नती कोणाला मिळणार आहे, पदोन्नतीसाठी कोण पात्र आहे, हे अत्यंत स्पष्ट असतं. त्याच व्यक्तीला बढती मिळते ज्या व्यक्तीचा सेवाकाळ सर्वाधिक आहे. त्यामुळे ही पद्धत स्वयंचलित पद्धतीने कार्य करते. व्यक्तिनिष्ठतेचा दोष या पद्धतीमध्ये निर्माण होताना दिसत नाही. त्यामुळे कोणावरही अन्याय न होता आपोआप काम करणारी पद्धत आहे. जसंच वरचं पद रिक्त होईल, त्या रिक्त झालेल्या पदाच्या लगत खाली जी पदं असतात, त्या पदापैकी ज्या कर्मचाऱ्याचा सेवाकाळ हा इतरांपेक्षा जास्त आहे, त्याला बढती मिळते. म्हणजे आपोआप जसजसं रिक्त पद होत जाईल, तसतसं सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना वरची पदं प्राप्त होत जातात, बढती मिळत जाते. म्हणून ही पद्धत स्वयंचलित मानली जाते. इथं व्यक्तीचा हस्तक्षेप नसतो, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन नसतो किंवा इतर कुठलेही मार्ग जे आहेत ते अडथळे ठरत नाहीत. म्हणून या पद्धतीला स्वयंचलित पद्धत असे म्हणतात. आणि ज्याला बढती मिळणार आहे त्याला माहित असतं, इतरांना माहित असतं की ह्याचा सेवाकाळ जास्त आहे, त्या व्यक्तीला बढती मिळणार आहे. त्यामुळं ही पद्धत स्वयंचलित आहे. दुसरा गुण आहे या पद्धतीचा, ही बढतीची सोपी आणि सरळ पद्धत आहे. ज्याचा सेवाकाळ सर्वाधिक त्यालाच बढती मिळत असल्याने ही पद्धत सोपी, सरळ पद्धत म्हणून ओळखली जाते. कोणत्या कर्मचाऱ्यांना बढती मिळणार आहे हे माहीत असल्यामुळे बढतीच्या तत्वाबाबत कुठली क्लिष्टता, संदिग्धता निर्माण होत नाही. जसजशी वरिष्ठ पदे रिक्त होत जातात,
तसतशी सेवा काळाप्रमाणे कर्मचाऱ्यांना बढती प्राप्त होत जाते. त्यामुळे ही पद्धत सोपी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, या पद्धतीमध्ये परीक्षेचा किंवा वेगवेगळ्या निकषांचा कसलाही वापर हा केला जात नाही. त्यामुळं क्लिष्टता, वेळखाऊपणा हे जे दोष निर्माण होण्याची संभावना असते, ती या पद्धतीमध्ये होत नाही. त्यामुळे ही पद्धत साधी, सरळ, सोपी आणि सुटसुटीत पद्धत म्हणून सर्वत्र प्रचलित आहे. तिसरा गुण आपल्याला सांगता येईल अनुभवाचा लाभ. सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर बढती मिळत असल्याने प्रशासनामध्ये दीर्घ अनुभव असलेले कर्मचारी वरिष्ठ पदासाठी प्राप्त होतात. वरिष्ठ पातळीवर जी पदं आहेत ह्या अधिक जबाबदारीची असल्याने या पदांवर अनुभवी व्यक्तीची नेमणूक केली जाते. ज्येष्ठता तत्वाचा स्वीकार केल्यामुळे प्रशासनाला अनुभव संपन्न कर्मचारी प्राप्त होतात. त्यांच्या अनुभवाचा लाभ धोरणात्मक निर्णय घेताना, जनतेच्या साठी ज्या योजना तयार करायच्या आहेत, त्या योजनांना अधिक व्यावहारिक रूप देताना होत असलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. अनुभवासारखा दुसरा कोणताही गुरु नाही. त्यामुळं अनुभव असल्यामुळं जेव्हा या कर्मचाऱ्यांना वरच्या पदावर नियुक्त केलं जातं, तेव्हा अगदी समर्थपणे, अगदी जबाबदारीने ही व्यक्ती किंवा ती कर्मचारी वरिष्ठ पदाच्या जबाबदाऱ्या सहजासहजी सांभाळतात. त्यामुळं त्यांच्या अनुभवाचा लाभ प्रशासनाला होतो. आता अनुभवाचा लाभ होतो म्हणजे काय? काम कसं करायचं? कामाची प्रक्रिया कशी आहे? कामासाठीचे नियम कोणते आहेत? कार्यपद्धती कशी आहे? आपले अधिकार काय आहेत? जबाबदाऱ्या काय आहेत? आपल्या कामाच्या सीमा काय आहेत? भविष्य काळामध्ये काम करत असताना कोणते धोके निर्माण होऊ शकतात? कोणते अडथळे निर्माण होऊ शकतात? कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात? या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. कोणतं काम केव्हा करायचं? कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं? कोणत्या कामाला दुय्यम स्थान द्यायचं? कोणतं काम गांभीर्याने घ्यायचं? या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या अनुभवाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना माहीत होत असतात. आणि मग त्यांच्या अनुभवाचा लाभ हा जेव्हा केव्हा दीर्घकालीन योजना बनवायच्या असतात, त्यावेळेला प्राप्त होत असतो. आणि मग अशा अनुभवाच्या आधारावर बनवलेल्या योजना या लोकोपयोगी आणि व्यावहारिक अशा स्वरूपाच्या ठरत असतात. म्हणून अनुभवाचा लाभ हा ज्येष्ठता तत्वाचा एक सगळ्यात मोठा गुण म्हणून प्रामुख्याने सांगितला जातो. त्यानंतर पुढचा गुण सांगितला तो निपक्षपातीपणा. बढतीची ही पद्धत स्वयंचलित आहे. हे तर तुम्हाला सांगितलंच. व्यक्तिनिष्ठ नाही. त्यामुळे या पद्धतीमध्ये पक्षपातीपणाची भावना निर्माणच होत नाही. किंवा असा प्रयत्न जर कोणी करण्याचा जरी प्रयत्न केला, तर कर्मचारी न्यायाधिकरणाकडे आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागून न्याय मिळवून घेऊ शकतो. त्यामुळे सहसा भरतीच्या तत्वामध्ये पक्षपातीपणा होत असलेले दिसत नाही. पक्षपातीपणा म्हणजे एखाद्या पात्र व्यक्तीला डावलून अपात्र व्यक्तीला त्या ठिकाणी नेमणं. परंतु या पद्धतीमध्ये त्याला काही चान्सच नाही. ज्याचा सेवेचा कार्यकाळ सर्वाधिक तो व्यक्ती वरिष्ठ पदावर नेमला जाणार आहे. त्यामुळे इथं स्पष्ट असतं, की कोणाला पदोन्नती मिळणार आहे, कोण पात्र आहे आणि समजा एखाद्या वेळेला असा प्रयत्न झालाच कुठे, की पात्र व्यक्तीला किंवा सेवा ज्येष्ठतेला डावलून कमी सेवा ज्येष्ठतेच्या किंवा अपात्रतेच्या असलेल्या व्यक्तीला जर नेमलं, तर तो कर्मचारी प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागून आपल्यावरील अन्याय दूर करून घेऊ शकतो आणि मग त्या व्यक्तीला ताबडतोब न्याय हा मिळत असतो. म्हणून या पद्धतीमध्ये सहसा कसल्याही प्रकारची माल प्रॅक्टिस करण्याची किंवा आपण त्याला काय म्हणत व्यक्तिनिष्ठतेचं झुकतं माप देण्याची शक्यताच नसते. म्हणून ही पद्धत निपक्षपातीपणे काम करते. या पद्धतीमध्ये निवडलेल्या गेलेल्या कर्मचाऱ्याच्या निवडीविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका, कुशंका निर्माण होत नाही, की हा त्यांच्या जवळचा आहे किंवा ह्याला एखाद्या व्यक्तीला डावलून वरच्या पदावर दिलेला आहे, नेमणूक केलेला आहे. अशा ज्या शंका, कुशंका असतात, त्या या पद्धतीमध्ये निर्माण होताना आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर पुढचा गुण आहे, ते म्हणजे जुन्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण. या पद्धतीमध्ये अनुभवी व्यक्तींनाच वरिष्ठ पदे प्राप्त होतात. असे कर्मचारी हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असतात. अशा ज्येष्ठांच्या हाताखाली तरुण कर्मचारी कार्य करू शकतात. परंतु वयाने कमी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हाताखाली कार्य करणे, त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यांच्या सूचनांचे पालन करणे, वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांना अपप्रतिष्ठेचे आणि असन्मानाचे वाटते. ज्येष्ठता तत्वाचा अवलंब केल्यामुळे आपोआपच ज्येष्ठांच्या प्रतिष्ठेचे रक्षण होते आणि वर्ग संघर्षाची स्थिती निर्माण होत नाही.
जुन्यांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करायचं म्हणजे काय? तर जेव्हा जुन्या व्यक्तीला वरिष्ठ पदावर नेमलं जातं किंवा अनुभव संपन्न व्यक्तीला नेमलं जातं, तेव्हा ते योग्य पद्धतीने काम करतात. त्यांच्या हाताखाली कमी वयाचे तरुण काम करू शकतात. परंतु कमी वयाच्या तरुणाला जर परीक्षा पद्धतीच्या किंवा गुणवत्तेच्या आधारावर बढती दिल्या गेली आणि असा कमी वयानं असलेला तरुण जेव्हा संघटनेमध्ये किंवा कार्यालयामध्ये काम करणाऱ्या जुन्या, जाणत्या, रिटायर व्हायला आलेल्या किंवा अनुभवी असलेल्या कर्मचाऱ्यांना आदेश देतो, त्यांना सूचना देतो, त्या सूचनांचं पालन करण्यासाठी सक्ती करतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्यावेळेला जुन्या लोकांना आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याची भावना निर्माण होते. त्यांना ते अपमानास्पद वाटायला लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला वर्ग संघर्ष निर्माण होण्याची, असहकार्याची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु या पद्धतीमध्ये असं होत नाही. जुन्या, जाणत्या, अनुभवी लोकांना वरिष्ठ पदे मिळतात. त्यामुळं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने ज्येष्ठांचा आपण आदर करतो, तसंच या तत्त्वाचा अवलंब केल्यामुळे ज्येष्ठांच्या प्रतिष्ठेचं रक्षण हे कनिष्ठांच्या मार्फत केलं जातं. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या कार्यज्ञानाचा, त्यांच्या एकंदर पदावरील कार्याचा सन्मान हा नव्यांद्वारे किंवा कमी वयाने असलेल्या किंवा कमी अनुभव असणाऱ्या व्यक्तीद्वारे केला जातो. म्हणून आपोआपच ज्येष्ठांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणारी पद्धत म्हणून ओळखली जाते. त्यानंतर पुढचं आहे जबाबदारी पेलण्याची क्षमता निर्माण होते. बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव असतो. कार्य करण्याची पद्धती माहीत असते. कामामध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य अडथळ्यांची जाणीव असते. त्यामुळं कार्यासाठी आवश्यक असणारे नियम, कायदे, कार्यपद्धती इत्यादी बाबींचं सुद्धा त्यांना ज्ञान असतं. त्यामुळं ज्येष्ठतेच्या तत्वावर बढती प्राप्त केलेले कर्मचारी कोणत्याही पदावरील जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम असतात. शिवाय त्यांचे मनोबल देखील उंचावलेलं असतं. म्हणजे वरिष्ठ पद जेव्हा मिळतं, तेव्हा अधिक अधिकार, अधिक जबाबदाऱ्या, अधिक उत्तरदायित्व असतं आणि या सगळ्यांचं निर्वहन करण्यासाठी अनुभव गाठीशी असणं फार महत्वाचं असतो आणि या पद्धतीमध्ये अनुभवीच लोकांना वरिष्ठ पदावर नेमलं जात असल्यामुळं त्यांच्या अनुभवाचा फायदा हा आपोआपच प्रशासनाला होत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून ही पद्धत ही जबाबदारी पेलण्याची क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीनं उपयोगाची ठरते. नाहीतर मग काय होईल? कर्मचाऱ्यांना जबाबदारी पेलण्यासाठी तयार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल आणि मग प्रशिक्षणावर जो वेळ, पैसा आणि श्रम खर्च होणार आहे, तो हा खर्च या ठिकाणी वाचत असतो. त्यानंतर पुढचा गुण आहे सहकार्याची भावना निर्माण होते. ज्येष्ठता तत्वानुसार बढती दिल्यास वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. पूर्वीपासून सहकारी म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकीच एक कर्मचारी वरिष्ठ अधिकारी बनत असल्याने कर्मचाऱ्यांना एकमेकांची कार्य करण्याची पद्धत, एकमेकांचे स्वभाव, गुण, दोष इत्यादींची पूर्ण माहिती असते. त्यामुळे कर्मचारी परस्परांना सहकार्य करतात किंवा सहयोगाच्या भावनेतून एकमेकांना मदत करत असतात. आपल्यातलाच एक व्यक्ती हा अधिकारी बनलेला आहे. तो आपल्यासोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्याची काम करण्याची पद्धत, त्याचा स्वभाव, त्याच्या एकंदर कार्याची माहिती ही त्याच्या सहकाऱ्यांना, कनिष्ठ झालेल्या सहकाऱ्यांना असते. आणि मग आपल्यातलाच माणूस वर गेलेला असल्यामुळं बऱ्याच वेळेला ते त्याला पूर्ण सहकार्य करतात किंवा समजा एखादा दोष जरी त्याच्यामध्ये असेल, तर त्याच्या त्या दोषाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि गुणांवर लक्ष केंद्रित केलं जातं आणि मग अशामुळं परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. एकमेकांना ओळखत असल्यामुळं, एकमेकांची माहिती असल्यामुळं, एकमेकांच्या बाबतीमध्ये सर्व बाबींची सर्वश्रुतता असल्यामुळं आपोआपच कर्मचाऱ्यांमध्ये परस्परांच्या विषयीची सहकार्याची भावना निर्माण होताना आपल्याला दिसून येते. या उलट गुणवत्तेचं तत्व जर स्वीकारलं गेलं, तर नवीन आलेला व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो, त्याच्या कार्यपद्धतीची माहिती नसते, त्याच्या गुणदोषांची माहिती नसते. मग अशा वेळेला जे कनिष्ठ कर्मचारी आहेत, हे थोडेसे संरक्षणात्मक भूमिकेमध्ये जातात आणि संरक्षणात्मक भूमिकेमध्ये गेल्यामुळं काय होतं, की ते नवीन आलेल्या व्यक्तीला ताबडतोब पूर्ण सहकार्य करत नाहीत. जोपर्यंत त्याचा स्वभाव माहीत होत नाही, काम करण्याची पद्धत माहीत होत नाही, गुणदोष माहीत होत नाही, तोपर्यंत ते त्याला पूर्ण समर्पण भावनेनं सहकार्य करत नाहीत.
परंतु या पद्धतीमध्ये हा दोष आपल्याला निर्माण होताना दिसून येत नाही. पूर्ण समर्पण वृत्तीने कनिष्ठ कर्मचारी आपल्यातलाच एक व्यक्ती वरिष्ठ गेलेला असल्यामुळं त्याला सहकार्य करतात. वेळ प्रसंगी त्याच्याकडून काम करून घेतात किंवा एखादं काम त्यानं नाही केलं तर स्वतः पुढाकार घेऊन काम पूर्ण करण्याची प्रवृत्ती प्रशासनामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. हा एक फार मोठा गुण आपल्याला या पद्धतीचा किंवा ज्येष्ठ तत्वाचा सांगतो. तर मित्रांनो, आता हे सगळे गुण पाहिल्यानंतर आपल्याला काही ज्येष्ठता तत्वांच्या दोषांचा सुद्धा आढावा घ्यावा लागेल. कुठलीही पद्धत पूर्णतः निर्दोष नसते. जसे त्याच्यामध्ये काही गुण असतात, तसेच काही दोषे असतात. जशा काही चांगल्या बाजू असतात, तशाच काही उणिवा असतात. तर आपण फक्त चांगल्या-चांगल्या बाजू ऐकल्या, पण या पद्धतीमध्ये काही दोषे असतील ना, की ज्याच्यामुळे गुणवत्ता पद्धत विकसित झाली, बढतीची दुसरी पद्धत विकसित झाली. म्हणजेच या पद्धतीमधल्या दोषांना सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला ज्येष्ठता तत्व पूर्णतः समजणार नाही. आता तुम्ही गुण समजून घेतले. आता आपण यातले असलेले दोष प्रामुख्याने जाणून घेऊ. हं, ज्येष्ठता तत्वामध्ये जसे काही गुण आहेत, तसेच काही दोषे आहेत. ज्येष्ठता तत्वाच्या गुणांची बाजू पाहिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये असलेल्या दोषांना सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे. या दोषांचा आढावा पुढील प्रमाणे घेता येईल. सगळ्यात पहिला जो दोष आहे याच्यामधला तो म्हणजे ज्येष्ठता म्हणजे योग्यता नव्हे. एखाद्या पदावर दीर्घकाळ काम केल्यामुळे तो व्यक्ती वरिष्ठ पदासाठी योग्य आहे असे मानणे सर्वथा अनुचित असतं. वरिष्ठ पद सांभाळण्यासाठी जी पात्रता लागते तिचे मूल्यांकन करणे गरजेचं असतं. उदाहरणार्थ, वरिष्ठ पदासाठी कर्मचाऱ्यांमध्ये निर्णय क्षमता, नेतृत्व गुण, दूरदृष्टीपणा, कनिष्ठांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती, संघटनेचे नियम, कायदे, कार्यपद्धती आदींची माहिती असावी लागते. ती माहिती प्रत्येकाला असतेच असे नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वरिष्ठ पदासाठी योग्य मानणे सर्वथा चूक आहे. एखाद्याचा कार्यकाळ सर्वाधिक आहे, म्हणून त्या व्यक्तीला वरिष्ठ पदावर नेमणं हे जे तत्व सांगतं, हे तत्व पूर्णतः अव्यवहार्य आहे. ज्येष्ठता असली म्हणजे तो व्यक्ती पदासाठी पात्र आहे किंवा योग्य आहे असं मानता येत नाही. आपण जे आता इथे काही गुण वरिष्ठ पदासाठीचे वर्णन केले, जसं की निर्णय क्षमता आहे, नेतृत्व गुण आहे, दूरदृष्टीपणा आहे, कनिष्ठांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती आहे. हं, या सगळ्या गुणांना त्या व्यक्तीच्यामध्ये समर्पित असणं किंवा समाविष्ट असणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळं ज्येष्ठता म्हणजे योग्यता नव्हे, हा या पद्धतीचा सगळ्यात मोठा दोष आपल्याला या ठिकाणी सांगतो. पिफनर काय म्हणतात? पिफनर म्हणतात, ज्येष्ठता तत्व बढतीसाठी योग्य नाही. कारण ज्येष्ठता तत्वानुसार कर्मचाऱ्यांना बढती दिली, तर संघटनेच्या वरिष्ठ पदावर अपात्र लोकांची निवड होऊन प्रशासनाचा दर्जा खालवण्याची शक्यता असते किंवा धोका असते. म्हणून पिफनर सारख्या विचारवंतांनी सुद्धा ज्येष्ठतेच्या आधारावर बढती देण्यासाठी असमर्थता किंवा नकार दर्शविलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. दुसरा दोष आहे या पद्धतीतला तो म्हणजे अपात्र कर्मचाऱ्यांना बढती. वरिष्ठ पदासाठी आवश्यक असलेल्या गुणांची पडताळणी केली जात नसल्यामुळे अयोग्य अपात्र सेवकांची निवड होण्याची शक्यता असते. अशा अपात्र व्यक्तीच्या हाताखाली कार्य करण्यासाठी सहसा बुद्धिमान परंतु कमी अनुभव असलेले कनिष्ठ कर्मचारी कार्य करण्यासाठी तयार होत नाही. अशा वेळेला अपात्र व्यक्तीनं जो की वरिष्ठ म्हणून नेमला गेलेला आहे त्याच्या आज्ञांचं पालन केलं जात नाही. त्यामुळे प्रशासनात शिस्त निर्माण होऊ शकत नाही आणि प्रशासनाचा दर्जा खालवतो. दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवा काळ जास्त आहे म्हणून त्याला नेमणं हे सर्वथा चूक आहे. समजा एखाद्याला नेमलं आणि त्याच्यामध्ये काही व्यक्तिमत्वाचे दोष असतील, जसे की तो व्यसनी असेल, खोटं बोलणारा असेल, कनिष्ठांप्रती त्याचा दृष्टिकोन हा चांगला नसेल किंवा अनुसूचित जाती जमातीविषयी त्याचा दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित असेल, तर अशा वेळेला त्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर बढती दिल्यास तो अपात्र ठरतो. आणि अशा अपात्र लोकांना बढती दिल्यास प्रशासनामध्ये गोंधळाची, भ्रमाची, बेशिस्तीची प्रवृत्ती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. डी गोरवाला सुद्धा म्हणतात, काही लोकांना इच्छा नसताना वरिष्ठ पदे मिळतात. त्यामुळे अपात्र व अकार्यक्षम अधिकाऱ्यांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या जाण्याचा धोका निर्माण होतो आणि असा धोका निर्माण झाल्यास प्रशासन हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडतं. त्यानंतर पुढचा दोष आहे, सर्वांना समान बढतीची संधी मिळत नाही. सेवा ज्येष्ठता
या बढतीच्या तत्वाचा आधारस्तंभ आहे. ज्या कर्मचाऱ्याचा सेवेचा कार्यकाळ सर्वाधिक आहे, परंतु ज्या कर्मचाऱ्याचा सेवेचा कार्यकाळ अधिक आहे, परंतु वय कमी आहे, अशा कर्मचाऱ्याला प्रशासनामधलं जर वरिष्ठ पद मिळालं, तर तो जर वरिष्ठ पद आरूढ झाला, तर त्याच्यानंतर अधिक वय असलेले, परंतु अनुभव कमी असलेले जे कर्मचारी आहेत, त्यांना कधीही वरिष्ठ पद प्राप्त होत नाही. त्यामुळं ही पद्धत सर्वांना समान न्याय देणारी नाही. गुणवत्तेला महत्त्व देणारी नाही. योग्यतेला योग्य ते स्थान देणारी किंवा योग्यतेला प्राधान्य देणारी अशा पद्धतीची पद्धत नाही. त्यामुळे ही पद्धत काही लोकांसाठी जरी फायदेशीर ठरत असली, तरी काही लोकांसाठी मात्र ही पद्धत ही चुकीची ठरते. ग्लॅडन म्हणतात, ज्येष्ठता तत्वानुसार सेवकांना बढती देता येत नाही. कारण एकाच श्रेणीतील अनेक कर्मचारी बढतीसाठी पात्र असतात, परंतु वरिष्ठ पदे फार थोडे असतात. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना बढतीची संधी मिळू शकत नाही. साहजिकच काही कर्मचाऱ्यांना बढतीबाबत अन्याय झाल्याची भावना निर्माण होत झालेली आपल्याला दिसून येते. नंतर पुढचा दोष आहे गुणवत्ता संपन्न व कार्यक्षम तरुणांवर अन्याय. संघटनेत कार्य करणाऱ्या तरुण, उत्साही, बुद्धिमान कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत आहे. कितीही व्यक्तिगत योग्यता किंवा बुद्धिमत्ता दाखवली, तरी वरिष्ठ पदासाठी आपली योग्यता जरी त्यांनी सिद्ध केली, तरी त्यांना पदोन्नती प्राप्त होऊ शकत नाही. आपल्या बुद्धिमत्तेला, योग्यतेला येथे किंमत नाही, अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते. असे कर्मचारी हितोत्साहित बनतात व वेळ प्रसंगी संघटनेचा त्याग करण्याची देखील शक्यता असते. म्हणून गुणवत्ता संपन्नतेला किंवा गुणवत्तेची हत्या करणारी, गुणवत्तेला डावलणारी अशा पद्धतीची ही पद्धत मानली जाते. आणि जे बुद्धिमान तरुण असतात, ते महत्वाकांक्षी असतात. त्यांना आपल्या बुद्धीप्रमाणे वरिष्ठ पदं मिळावीत अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु अनुभव नाहीये, बुद्धिमत्ता आहे, योग्यता आहे, परंतु अनुभव नाहीये. केवळ एवढ्याच कारणासाठी त्यांना जेव्हा वरिष्ठ पदाच्या जबाबदाऱ्यापासून डावललं जातं, म्हणजे पदोन्नतीपासून डावललं जातं, तेव्हा त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. ते हितोत्साहित बनतात आणि कधी-कधी असे कर्मचारी संघटनेचा त्याग करण्याची सुद्धा शक्यता निर्माण होते. म्हणून एडी गोरवाला म्हणतात, ज्येष्ठता तत्वाचा अवलंब केल्यास हुशार, पात्र, कार्यक्षम असणाऱ्या नोकरांना ज्येष्ठता नसल्यामुळे वरिष्ठ पदावर इच्छा असताना सुद्धा जाता येत नाही आणि त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. त्यानंतर पुढचं आहे प्रशासन सनातनी बनतं. जुन्या विचारांचे, जुन्या कार्यपद्धतीचे कर्मचारी वरिष्ठ पदावर नियुक्त केले जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होताना दिसून येत नाही. प्रशासनात नाविन्याचा अभाव दिसून येतो. कुठल्याही नवीन प्रयोगांना किंवा बदलांना असे सनातनी प्रवृत्तीचे कर्मचारी सहजासहजी स्वीकारत नाहीत. जुने ते सोने या विचाराने त्यांचे कार्य चालत असते. त्यामुळे प्रशासन गतिहीन, परिवर्तनहीन बनते. सनातनी प्रशासन जनतेच्या गरजा व अपेक्षांना पूर्ण करण्यामध्ये अपुरे पडू लागते. म्हणून या पद्धतीचा हा एक दोष आहे की प्रशासनाच्या कार्यपद्धतीत बदल होत नाही. नवीन विचाराचे तरुण उत्साही कर्मचारी आले तर ते निश्चितच प्रशासनाला नवी दिशा, नवीन विचार देण्याची संभावना असते. प्रशासनाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल घडवून आणण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. परंतु जेव्हा जुन्या विचारांचेच लोक नियुक्त केले जातात, तर त्यांची काम करण्याची पद्धत ठरलेली असते. ते लकीर के फकीर असतात. जुने ते सोनं मानणारे असतात. ते आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत नाहीत. नवीन कुठल्याही बाबीला सहजासहजी स्वीकारत नाहीत. नाविन्याला विरोध करू लागतात आणि मग प्रशासनामध्ये नाविन्य येत नाही. तोचपणा येत राहतो आणि मग प्रशासन हे सनातनी बनतं. सनातनी प्रशासन हे काळाप्रमाणे बदलत नाही आणि जी गोष्ट काळाप्रमाणे बदल करून घेत नाही, ती गोष्ट नेहमी काळाच्या ओघामध्ये मागे पडू लागते किंवा आपलं अस्तित्व नष्ट करून बसते. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळं प्रशासन सनातनी बनण्यासाठी हे तत्व कारणीभूत ठरतं. प्रशासनामध्ये नाविन्याचा अभाव न येण्यासाठी हे तत्व कारणीभूत ठरत असलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. त्यानंतर पुढचं आहे अकार्यक्षमतेला पोषक. बढतीची ही पद्धत ही अकार्यक्षमतेला पोषक ठरते. आपण काम केले काय किंवा न केले काय, आपल्याला बढती मिळणार आहेच हे कर्मचाऱ्यांना माहीत असल्याने कर्मचारी स्थितप्रज्ञ बनतात. त्यांच्यामध्ये बेफिक्री वृत्ती वाढीस लागते. कर्मचारी बेजबाबदारपणे आणि निष्काळजीपणे वागू लागतात. शिवाय संघटनेतील इतर लोकांना
आपण कितीही काम केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही याची माहिती असल्याने इतर कर्मचारी देखील स्वयंप्रेरणेने कार्य करणे टाळू लागतात. थोडक्यात अशी परिस्थिती कर्मचाऱ्यांना अकार्यक्षम बनविण्यासाठी कारणीभूत ठरते. इतरांना ज्याला बढती मिळणार आहे, त्याला माहितीच असतं, की आपण काही केलं तरी बढती मिळणारच आहे. काम केलं काय, न केलं काय, आपल्याला बढतीपासून कोणी थांबवू शकत नाही. आणि बाकीच्यांना हे माहीत असतं, की आपण कितीही काम केलं, तर आपल्याला काही आताच बढती मिळणार नाही. जेव्हा आपला नंबर येईल तेव्हाच आपल्याला बढती मिळणार आहे. त्यामुळं ज्याला बढती मिळणार आहे, तोही निश्चिंत असतो आणि ज्यांना बढती आताच मिळणार नाही, त्यांची सुद्धा अभिप्रेरणा कमी झालेली आपल्याला दिसून येते आणि म्हणजे हे तत्व संघटनेमध्ये किंवा प्रशासनामध्ये अकार्यक्षमतेला प्रोत्साहन देणारं, अकार्यक्षमता निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणारं असलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. तर मित्रांनो, असे हे काही दोष या ज्येष्ठता तत्वाचे आहेत. अपेक्षा आहे तुम्हाला या सगळ्या दोषांना आता नीट जाणून घेता आलं असेल. तसेच यातले काही गुण आहेत, हे गुणही तुम्हाला आता समजले असतील. म्हणजे ज्येष्ठता तत्वाचं पूर्ण ज्ञान तुम्हाला साधारणतः झालं असेल, असं आता गृहीत धरायला हरकत नाही मित्रांनो. माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, की तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर आपण ते प्रश्न माझ्या ईमेलवर अवश्य विचारावेत. मी आपल्या प्रश्नांची अत्यंत लवकर, ताबडतोब आणि समाधानकारक उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय जसं मी तुम्हाला पूर्वी आवाहन केलेलं आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मराठी हे माझं YouTube चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्यामुळे आपल्याला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील, नवी माहिती मिळेल आणि काही प्रश्न असतील तर निःसंकोचपणे आपण मला मेल करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज इथे थांबू. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बढतीच्या किंवा पदोन्नतीच्या गुणवत्ता तत्वाचा आढावा घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.